नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी अमेरिकेतून सध्या व्हिडिओ करतोय. बॅकग्राऊंड बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की मी नेहमीच्या जागी नाहीये. इथे आल्यानंतर 4 दिवसात ज्या बातम्या मिळाल्या, भारतातल्या घडामोडी कळल्या, तेव्हा माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रात सुद्धा मोठी उलथापालथ चालू आहे राजकारणाची. आणि लोकसभेनंतरचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्र विधानसभेचं चालू असताना वरिष्ठ सभागृह मानलं जातं त्या विधान परिषदेतली जी घटना आहे ती खरंच अंगावर शहारे आणणारी आहे. अंगावर शहारे आणणारी आहे. कारण विधान परिषदेतले विरोधी नेते अंबादास दानवे यांनी ज्या प्रकारचं वर्तन केलं त्यावर कारवाई म्हणून विरोधी नेते पद भूषवणारा जो विधान परिषदेतला नेता आहे त्याला 5 दिवसासाठी निलंबित करण्याची कारवाई करावी लागली. ही खरंच शरमेची गोष्ट आहे. मी शरमेची एवढ्यासाठी म्हणतो मित्रांनो की विधिमंडळाच्या भारताच्या जवळजवळ पाऊण शतकाच्या कायदे मंडळांच्या घडामोडी आणि इतिहासामध्ये अनेकदा अनेक सदस्य निलंबित झालेले आहेत. त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या कारवाया झालेल्या आहेत. पण विरोधी नेता पद हे एक घटनात्मक पद आहे आणि तिथे बसल्यानंतर विरोधी नेता म्हणून काम करताना अनेक नियमांनी तो नेता जखडलेला असतो. संसदीय भाषा नावाचा एक प्रकार आहे. तुम्ही कायदे मंडळाच्या बाहेर जे काय बोलत असाल, सार्वजनिक ठिकाणी खासगी ठिकाणी जे काय बोलत असाल ती गोष्ट वेगळी असते. कारण तुम्ही बोललात, विषय संपला, पाठवडी, विषय संपला. पण विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभा, राज्यसभा अशा कायदे मंडळामध्ये तुम्ही जे जे काही बोलत असता, जे जे काही करत असता, ही सगळी कृती ऑन रेकॉर्ड असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्या इतिहासासाठी त्याची नोंद घेतली जात असते. आणि म्हणून तुम्ही कोणाशी बोलत असाल, काय करत असाल, तर त्याच्यावर अनेक निर्बंध येत असतात. तुम्हाला संसदीय कामकाजामध्ये एक विशेष अधिकार मिळालेला असतो. पण तो अधिकार जेव्हा वापरायचा तेव्हा त्याच्या बरोबरच जबाबदारी सुद्धा येत असते. हे विसरून चालणार नाही. आपल्याकडे एक गंमत झाली आहे भारतीय लोकशाहीमध्ये. त्या लोकशाहीची विटंबना करण्याचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे असं प्रत्येक जण समजतो की काय. असं मला कधी कधी शंका येते की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानातून अधिकार दिलेला आहे अशी जे पोपटपंची करतात त्यांना खरोखरच बाबासाहेब माहिती आहेत का? त्यांना खरोखरच संविधान म्हणजे काय ते माहिती आहे का? असा प्रश्न पडतो मित्रांनो. कारण बाबासाहेबांनी जी काय संविधान घटना लिहिली त्याच्या पलीकडे आपल्या कृतीतून, आपल्या वक्तव्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून संसदीय वागणूक कशी असली पाहिजे, घटनात्मक आणि लोकशाहीवादी वागणूक कशी असली पाहिजे, हे बाबासाहेबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. कधीतरी त्याचं अनुकरण करा. नुसतं बाबासाहेबांचं नाव घ्यायचं पण बाबासाहेबांच्या अनुकरण करायचं नाही. त्यांच्या कृती आणि काय ती हे असेल, बोलणं असेल, त्याकडे पाठ फिरवायची. तर तुम्ही संविधानाची विटंबना करता. आणि जेव्हा संविधानाची विटंबना करता तेव्हा तुम्ही पर्यायाने बाबासाहेबांचा अपमान करत असता. याचं तरी भान ठेवलं पाहिजे. लोकशाहीच्या ह्या सगळ्या निवडणुका होण्याआधी जेव्हा भारताची घटना बनवली जात होती, संविधान बनवलं जात होतं, तेव्हाही एक प्रकारची लोकसभाच होती ज्याला घटना समिती म्हटलं जातं किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हटलं जातं. तिचाही सगळा रिपोर्ट आपल्याकडे रेकॉर्ड ठेवलेला आहे. तो बारकाईने बघा. ज्या महापुरुषाने हे संविधान, ही घटना बनवली, त्यांनी संयमाचे एकापेक्षा एक हिमालय एवढे रेकॉर्ड निर्माण करून ठेवले.
बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिल त्यांनी बनवलेलं होतं आणि ते मांडायला परवानगी मिळत नव्हती. अगदी पंतप्रधान असलेल्या नेहरूंना ते मान्य असलं तरीही ते सरकार चालवायचंय म्हणून त्याला परवानगी देत नव्हते. तेव्हा चिडून बाबासाहेबांनी आपल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा एखादा मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतो तेव्हा आपण राजीनामा का देतोय, आपण ह्या जबाबदारीतून स्वतःला मुक्त करून का घेतोय, हे सभागृहाला विशद करून सांगण्याचा, खुलासेवार सांगण्याचा त्या मंत्र्याचा अधिकार असतो. बाबासाहेब जेव्हा हिंदू कोड बिलाच्या निमित्ताने संतापले आणि त्यांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा देऊ केला होता, तेव्हा त्यांना आपण राजीनामा का देतोय यावर घटना समितीमध्ये भाषण करायचं होतं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. पण तो काय, सभागृहाच्या कामकाजाचा जो नियम होता त्यानुसार त्यांच्या भाषणाचा तर्जुमा काही तास आधी सभापतींकडे काहीतरी सादर करणं आवश्यक होतं किंवा असा काहीतरी, मला आता आठवत नाही, पण असा नियम होता. आणि म्हणून त्यावेळेला सभागृहाचं कामकाज चालवणारे उपसभापती अनंत शयनम अय्यंगार यांनी बाबासाहेब आंबेडकर, साक्षात बाबासाहेब आंबेडकर यांना खुलासेवार भाषण किंवा किंबहुना भाषण करायला परवानगी नाकारली होती. आणि नियमानुसार अय्यंगार बरोबर होते. पण नियम नियम कोणाचा साठी नियमाचा अपवाद करावा एवढं तरी भान असायला पाहिजे होतं. पण हा आपला अधिकार आहे आणि सभापती मला अडवणारे कोण, असा उद्दामपणा किंवा अपमानास्पद प्रतिक्रिया बाबासाहेबांनी सुद्धा दिली नव्हती, ज्यांनी या देशाला संविधान दिलं. ते लिखित संविधान, ते शब्द, ते अक्षर किंवा ते छापलेले कागद यापेक्षाही बाबासाहेबांची कृती, बाबासाहेबांचं वर्तन हे सगळ्यात मोठं संवैधानिक उदाहरण असतं. उपसभापती अय्यंगार यांनी सांगितलं की तुम्ही भाषणाचा तर्जुमा सभागृहाच्या पटलावर ठेवू शकता, पण तुम्हाला भाषण करता येणार नाही. बाबासाहेबांनी काही त्याच्यावर कडवी प्रतिक्रिया दिली नाही, हुज्जत घातली नाही. बाबासाहेबांनी आपलं ते लिहिलेलं भाषण हे सभागृहाच्या पटलावर सभापतींसमोर ठेवलं आणि सभात्याग करून बाबासाहेब निघून गेले. बाहेर आल्यानंतर आपल्या भाषणाचा तर्जुमा त्यांनी पत्रकारांना सादर केला. तो प्रसिद्ध झालेला आहे. त्यावेळेचे आलमगीर नावाचं बावडेकरांचं एक पाक्षिक किंवा साप्ताहिक होतं, त्यामध्ये बाबासाहेबांचं ते संपूर्ण भाषण आलमगीर नावाच्या साप्ताहिक का पाक्षिकामध्ये संपूर्ण शब्दशः छापून आलेले. पण सांगण्याचा हेतू असा की साक्षात संविधानकारांना सुद्धा सभागृहाच्या नियमांनी बांधील ठेवलं होतं आणि तो संयम बाबासाहेबांनी दाखवला. लोकशाहीचा आणि संवैधानिक अधिकाराचा सगळ्यात मोठा मापदंड खुद्द बाबासाहेब आंबेडकर आहेत. याचं काडी मात्र भान नसलेली माणसं आजकालच्या सभागृहामध्ये निवडून येऊन बसतात आणि परत संविधानाच्या गमजा करतात. वाईट वाटतं मित्रांनो. आणि म्हणून शिवसेनेचा नेता असलेले आणि विधान परिषदेत विरोधी नेता असलेले अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची पाळी आली, किंवा तशी पाळी अंबादास दानवे यांनी विधान परिषदेवर आणली. ही भारतीय लोकशाहीसाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत लज्जास्पद अशी घटना आहे. आणखीन एक भाग लक्षात घेतला पाहिजे. विधान परिषद असो किंवा राज्यसभा असो, हे तसे डायरेक्टली निवडून आलेले, प्रत्यक्ष निवडणूक जिंकून सभागृहाचे सदस्य झालेले नेते नसतात. हे अप्रत्यक्ष निवडणुकीतून आलेले असतात आणि अप्रत्यक्ष निवडणुकीतून त्यांना तिथे काढलं जातं की जे प्रत्यक्ष निवडणूक लढवू शकत नाहीत, पण ज्यांच्या बुद्धिमत्तेचा, ज्यांच्या बुद्धी कौशल्याचा समाजाला आणि देशाचा, राज्याचा कारभार चालवण्याला उपयोग होऊ शकतो, अशा लोकांना कायदे मंडळात आणलं पाहिजे.
पण त्यांच्यावर निवडणूक जिंकण्याचा बोजा असू नये, भार असू नये म्हणून वरिष्ठ सभागृह, राज्यसभा, विधान परिषद याला वरिष्ठ सभागृह म्हणतात. बुद्धिवाद्यांचं, बौद्धिक वाद विवाद करणाऱ्यांचं सभागृह म्हणून विधान परिषद किंवा राज्यसभा ओळखली जाते. आजकाल विधान परिषद आणि राज्यसभा यामध्ये ज्या प्रकारचा धुमाकूळ घातला जातो आणि धुमाकूळ घालणारे सदस्य तिथे निवडून आणले जातात, ते बघितलं की भारतीय लोकशाही कुठे धोक्यात आलेली आहे. तुम्हाला गेल्या लोकसभा निवडणुकीत माहिती असेल की लोकतंत्र धोक्यात आहे. मोदी तिसऱ्यांदा जिंकले तर लोकतंत्र, लोकशाही संपून जाईल. संविधान धोक्यात आहे. संविधान धोक्यात कोण आणतो? संविधान हे कायद्याने, नियमाने आणि सभ्यपणे सरकार आणि कारभार चालवला जावा यासाठीची नियमावली आहे. नियमावली आहे आणि त्या नियमावलीनुसार कारभार किंवा सभागृहाचं कामकाज कसं चालवावं याचं काही नियम आहेत. ते नियम धाब्यावर बसवणारे सदस्य जेव्हा अशा सभागृहामध्ये निवडून येतात, निवडून आणले जातात आणि धिंगाणा करतात, तेव्हा लोकशाहीची पायमल्ली होत असते, त्या संविधानाची पायमल्ली होत असते. आणि अंबादास दानवे यांनी नेमकं तसंच काहीतरी केलेलं आहे. त्यांचं भाषण चालू असताना जो काय आक्षेप प्रसाद लाड नावाच्या भाजपच्या एका आमदाराने घेतला, त्यावर बोलताना चक्क अपशब्द वापरण्यापर्यंत दानवे जाऊन पोहोचले. आणि त्यानंतर खुलासा देताना ते म्हणाले की मला बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असतो ते दाखवायचं होतं. मला वाटत नाही की अंबादास दानवे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना कधी जवळून तरी बघितलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे हे अत्यंत आक्रमक नेतृत्व होतं, हिंदुत्ववादी नेतृत्व होतं. आणि हिंदुत्ववाद कट्टरपणे मांडण्यासाठी त्यांनी ज्या काही कृती केल्या होत्या त्या सभागृहात नव्हत्या, सभागृहाच्या बाहेर होत्या. आणि आपली आक्रमकता ही विधिमंडळाच्या चौकटीत बसणारी नाही म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी कधी निवडणूक लढवली नाही, कुठल्याही कायदे मंडळाचं सदस्यत्व स्वीकारण्याचा धोका पत्करला नाही. कारण ते आपल्या भूमिकेला चिकटून होते, आपल्या आक्रमकतेला चिकटून होते. त्यांना आमदारकीचा, मंत्रिपदाचा किंवा खासदारकीचा वगैरे मोह नव्हता. त्यापेक्षाही आपल्या भूमिकेचा आग्रह आणि आक्रमकता त्यांना जवळची वाटत होती म्हणून ते अलिप्त राहिले होते. आपल्या विधानसभेत जा आणि धुमाकूळ घाला असं बाळासाहेबांनी कधीही आपल्या अनुयायांना, शिवसैनिकांना शिकवलं नाही. अंबादास दानवे जेव्हा म्हणतात की बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असतो तो दाखवायचा, तर ते विसरले की मनोहर जोशी असोत, प्रमोद नवलकर असोत, सुधीर जोशी असोत, विठ्ठल चव्हाण असोत, असे एकापेक्षा एक कायदे मंडळाच्या चाकोरीत राहून, नियमात राहून सरकारला पेचात पकडणारे शिवसैनिक आमदार आणि होऊन गेलेले, ते बाळासाहेबांचे शिवसैनिक नव्हते. अंबादास दानवे अपशब्द वापरून स्वतःला बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणवून घेतात. तर मग ज्यांनी संसदीय प्रतिष्ठा राखून लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा यांच्या प्रतिष्ठा वाढवली, असे बाळासाहेबांचे अनुयायी हे शिवसैनिक नव्हते असं अंबादास दानवेंना म्हणायचं का? अंबादास दानवेंना काय म्हणायचंय? शेवटी जो घडला प्रकार आहे त्याबद्दल खुद्द त्यांचे पक्षप्रमुख आणि बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना सरसकट माफी मागावी लागली. बाळासाहेबांच्या पुत्राचा अपमान असं पण त्याला म्हणता येईल की आपण असं काहीतरी कृत्य केले की त्यामुळे आपल्या पक्ष प्रमुखाला सार्वजनिकरित्या माफी मागावी लागली. याचा अंबादास दानवे यांना अभिमान वाटतो. प्रसाद लाड किंवा इतर कोणाला अपशब्द वापरताना
आपण आपल्या पक्षाला सुद्धा मान खाली घालायची वेळ आणतोय. आपण ज्याला दैवत मानतो बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या प्रतिष्ठेला सुद्धा आपण बाधा आणतोय. याचं सुद्धा अंबादास दानवे यांना भान नव्हतं. मला गंमत वाटते या लोकांची. आणि कशाबद्दल बोलतंय? बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा होता? बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणतात. आणि हिंदूंचा, एकूण हिंदू समाजाचा अपमान राहुल गांधी संसदेमध्ये करतात, तेव्हा त्यांचा निषेध करावा म्हणून प्रसाद लाड यांनी विधान परिषदेमध्ये आग्रह धरला. अशा वेळेला बाळासाहेब हयात असते तर ते राहुल गांधींच्या समर्थनाला उभं राहणाऱ्या अंबादास दानवेंची पाठ थोपटायला पुढे आले असते की स्वपक्षाचा नसताना सुद्धा प्रसाद लाड हा राहुल गांधींच्या निषेधाचा प्रस्ताव आणतो म्हणून प्रसाद लाडची बाळासाहेबांनी पाठ थोपटली असती. अंबादास दानवे म्हणतात की बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असतो हे मला दाखवायचं होतं. तर अंबादास दानवे विसरतात की बाळासाहेब पक्षाच्या पलीकडे जाऊन भूमिकेचं समर्थन जास्त करायचे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरला मुंबईत नाही कुठे दिसेल तिथे जोड्याने मारा असं आवाहन करणारे बाळासाहेब, असा आदेश देणारे बाळासाहेब, त्यांचा अंबादास दानवे हा अनुयायी ठरू शकतो. सावरकरांचा अपमान करणारे राहुल गांधी, हिंदूंवर दहशतवादाचा आरोप करणारे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ अंबादास दानवे जर प्रसाद लाड यांना अपशब्द वापरत असतील तर अशा माणसाला आपला नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही असंच बाळासाहेब म्हणाले असते. किंबहुना अंबादास दानवेंच्या अशा वर्तनाबद्दल माफी मागून उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं की ते बाळासाहेबांचा मुलगा आहेत. बाळासाहेबांचा शिवसैनिक दाखवायचा होता. अरे बाळासाहेब तुम्हाला काय माहिती? बाळासाहेब सोडा, संविधान तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला संविधानकार, घटनाकार बाबासाहेब आंबेडकर, एखादा माणसं आपण जेव्हा महापुरुष म्हणतो तेव्हा त्यांच्या फक्त बोलण्यामध्ये किंवा त्यांनी लिहून ठेवले त्यापुरता त्यांच्या मर्यादा नसतात. त्यांच्या जगण्याच्या प्रत्येक क्षणातून आणि त्यांनी केलेल्या एक एक कृतीमधून त्यांचं मार्गदर्शन उपलब्ध असतं. तुमचे डोळे उघडे पाहिजेत. एबीपी माझाचा कॅमेरा समोर आला की उघडले डोळे आणि बघितलं नीट म्हणजे डोळे उघडले असा अर्थ होत नाही. अंबादास दानवे यांनी फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच अपमान केलेला नाही, त्यांनी संविधानाचा आणि पर्यायाने बाबासाहेबांचा सुद्धा अपमान केलेला आहे. कारण संविधानानुसारच, संविधानाच्या अंतर्गत देशाच्या विविध राज्यांची कायदे मंडळ स्थापन झालीत ज्याचा भाग विधान परिषद असते. आणि अशा विधान परिषदेमध्ये एक घटनात्मक पदावर राहून निलंबनाची पाळी जेव्हा अंबादास दानवे स्वतःवर आणतात तेव्हा ते बाळासाहेबांचं नाही, बाळासाहेबांचा शिवसैनिक दाखवत नसतात तर राहुल गांधींचे आम्ही किती गुलाम झालोय ते दाखवत असतात. प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे असोत किंवा बाळासाहेब ठाकरे असोत किंवा शिवसेनेची कुठची भूमिका असो याच्या विरोधात प्रस्ताव आणला नव्हता. बाळासाहेबांचं जे कट्टर हिंदुत्व होतं ते राहुल गांधींकडून अपमानित होत असेल तर तो अपमान थांबवण्यासाठी प्रसाद लाड यांनी तलवार उपसलेली होती. एवढं सुद्धा ज्याला कळत नाही आणि राहुल गांधींच्या समर्थनार्थ जाऊन बाळासाहेबांच्या भूमिकेवर बोलणाऱ्या किंवा त्याचं अनुसरण करणाऱ्या प्रसाद लाडच्या विरुद्ध जेव्हा अंबादास दानवे तलवार उपसतात तेव्हा त्यांना बाळासाहेब ठाकरे माहितीच नाही, त्यांनी कधी बघितले नाहीत किंवा त्यांची भूमिका सुद्धा अंबादास दानवेंना ठाऊक नाही असंच म्हणायची पाळी येते. ज्या वेळेला असे शिवसैनिक तयार होतात तेव्हा शिवसेना संपायला वेळ लागत नाही.
किंबहुना अशा माणसाला वरिष्ठ सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये विरोधी नेते पदावर बसून उद्धव ठाकरे यांनी केवढी मोठी घोडचूक केली आहे त्याची साक्ष द्यायला अंबादास दानवे पुढे सरसावले असं म्हणता येईल. बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असतो हे दाखवायचं होतं. असं जेव्हा अंबादास दानवे म्हणतात तेव्हा उद्धव ठाकरे यांची प्रत्येक निवड आणि आवड कशी चुकीची आहे हे दाखवायसाठी अंबादास दानवे पुढे आले असं मात्र नक्की म्हणता येईल. कारण आजकालची शिवसेना ही बाळासाहेबांची झालेली नाही, ती शिवराळ झालेली आहे. कोणाला ना कोणाला अपशब्द वापरायचे, कोणाचा ना कोणाचा अपमान करायचा आणि आवाज चढवला की आपण बाळासाहेबांचा शिवसैनिक झालो, आक्रमक झालो असला जो खोळाचार संजय राऊतांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. हा एक गोष्ट मान्य करावी लागेल, अंबादास दानवे हा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा संजय राऊत यांचा शिवसैनिक असू शकतो किंवा शिव्या सैनिक असू शकतो किंवा संजय राऊत यांच्या काळामध्ये सामना हे शिव्या सेना नावाच्या एका प्रकाराचं मुखपत्र होऊन बसलं आणि त्यातून पारंगत झालेले अंबादास दानवे असं काहीतरी करून गेले हे नक्की म्हणता येईल. पण एक गोष्ट निश्चित आहे की अंबादास दानवे यांना निलंबन करण्यातून बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अपमान झालेला आहे. विधान परिषदेच्या कामकाजाला कलंकित केलेलं आहे या माणसाने. आणि उद्धव ठाकरे यांची प्रत्येक आवड निवड अलीकडल्या काळात कशी चुकीची असते याचाच पुरावा अंबादास दानवे पुढे घेऊन आले असं म्हणता येईल. हा, प्रसाद लाड यांनी मात्र महाराष्ट्रात बाळासाहेब हेच कसे आदरणीय आहेत हे या निमित्ताने दाखवून दिलं. बाळासाहेब असते तर खरोखरच प्रसाद लाडला मातोश्रीवर बोलवून त्याची पाठ थोपटली असती याविषयी माझ्या मनात शंका नाही. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.